जय नम पार्वती हर हर महादेव। सांब सदा शिव सांब सदा सांब सदा बसवेश्वर महाराज की जय, पंचाचार्य महाराज की जय, सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज की जय, संत शिरोमणि मन्मस्वामी महाराज की जय, वैराग्य निधि अक्कमादेवी माता की लोक्य संपदाल्लेख्य समल्लेखन वित्ते सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामावः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगा तां धर्मचारिणीं शंभो प्रणमामि परमशिवम्। वागर्थ विव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगत पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ। त्रिकाल वंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करो। सुक्षेत्राधिपती मन्मथ माऊलीचा दर्शनासाठी अत्यंत आतुर असलेले सर्व
भाविक भक्तांच्या साक्षी स्वरूप शिवाचे स्मरण करून प्रत्येक गावोगावी आपल्या सुंदर स्वागत होत असते। एक ठिकाणी अधुरा जात नाही। प्रत्येक व्यक्ती श्रद्धेतून आपला सेवा करत राहतात। परंतु त्यांच्यामध्ये काय कमी आहे माझा लक्षात येत नाही। या ठिकाणी प्रकृती सुद्धा साथ देतो म्हटलं तर किती भाग्यशाली तुम्ही असेल विचार करा। गावोगावी प्रकृती साथ देत नाही। कुठं थंडी तर राहतो, कुठं ऊन तर राहतो, पाऊस तर राहतो। ना थंडी आहे, ना ऊन आहे, ना पाऊस आहे, ना वारा आहे, ना वादळ आहे। फक्त वादळ म्हणजे यांचंच वादळ आहे, दुसरं कोणाचं बी नाही। हे मोठं वादळ आहे। या वादळाला भिवून ते वादळ कुठं गेले काही पत्ता नाही। तर ह्याला म्हणतात पूर्णपणे समर्पण भावनेतून केलेले सेवाच्या प्रतिफळ आपल्याला प्रत्यक्ष पाहायला तत्तापूर नगरी पाहत आहोत। मी पूर्वी म्हणत होतो तत्तापूर भक्ती भरपूर, तत्तापूर खायला सुद्धा भरपूर, तत्तापूर देण्यासाठी सुद्धा भरपूर, जवळ सुद्धा भरदापूर। लक्षात आलं का? भरून भरून देणारे भक्त म्हटलं तत्तापूर वासी आहे। आणि कुठल्या प्रकारच्या संकुचित भाव कोणाजवळ बी नाही। तर गेल्या वर्षी आम्ही पाहिलो, कारण मला वाटलं होतं माझ्याकडे माईक येते की नाही। मनमत मौलीला जसं ज्या प्रकारे मांडेसर मागणी घातला होता त्या देवीच्या सानिध्यामध्ये, माऊली तुम्ही एवढंच प्रार्थना तुमच्याशी आम्ही करतो, तत्तापूर आमच्या कार्यक्रम वाया जाऊ नये तसा देवाला मागणी घाला नाही। दुपारीच्या वेळेला किती लोक ऐकले मला माहिती नाही, परंतु पारायणाला बसलेले सर्व व्यक्ती ऐकलं असेल। तर आम्हाला त्यांनी मागणी घातलं, कारण बाजूला देवी होती, देवीला म्हटलं नाही, मनमत माऊलीला म्हटलेले नाही, परंतु आम्ही बसलो होतो, आम्हाला ते मागणी घातले। तत्क्षणी माझं लक्ष त्या देवीच्या प्रती त्या ठिकाणी गेलं। नंतर मी सुद्धा त्यांच्या प्रार्थना, मनमत माऊली यांना मान अपमान निम्मदय्या, यांना हानी वृद्धी निम्मदय्या, बಳ್ಳಿಗೆ ಕಾಯಿ ದಿಮ್ಮಿತ್ತೆ ಕೂಡಲ संगम देवा। कर्नाटकचे खुश झालं असेल या ठिकाणी। एक तर शब्द कन्नड मध्ये अप्पा काढलेत, तर ನಿಮ್ಮ ಸಲುವಾಗಿ ಮುದ್ದಾಮನ ಅವ್ರಿಗೆ ಕರೆಸಿದೆ ಇವತ್ತು ಈ ಕಲಾಕಾರಿಗೆ। ನಿಮ್ಮ ಸಲುವಾಗಿ ಕರ್ನಾಟಕದಿಂದ ಬಂದಂತ ಎಲ್ಲಾ ಭಕ್ತಾದಿಗಳು ಆನಂದ ಅನುಭವಿಸಬೇಕು। 4 ಶಬ್ದ ಸಂಗೀತ ಮಾಧ್ಯಮದಿಂದ ತಾವೆಲ್ಲರೂ ಕೇಳಬೇಕು, ತೃಪ್ತರಾಗಬೇಕು ಅನ್ನತಕ್ಕಂತ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಶಾಂತೇಶನನ್ನ ಇಲ್ಲಿ ನಾವು ಟಿವಿ ಕಲಾಕಾರ ಇದ್ದಾರೆ, ಅವರು ರೇಡಿಯೋ ಕಲಾಕಾರ, ಟಿವಿ ಕಲಾಕಾರ, ಆದ್ರೆ ಇವತ್ತು ತತ್ತಾಪುರ್ ಅವ್ರು ಎಲ್ಲಿ ಬಂದಿರೋ ನೋಡಿ, ಡೈರೆಕ್ಟ್ ತತ್ತಾಪುರಕ್ಕೆ ಬಂದಾರೆ। ಯಾಕ? ಭರ್ಪೂರ್ ಇಲ್ಲಿ ಸಿಗ್ತದ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಅವ್ರು ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದಾರೆ। यांना मान अपमान निम्मदय्या, मान भेटलं देवा, तुझा भक्ताचा गुणगान होत असेल तर तुझंच कीर्ती आहे। तुझा भक्ताचा अपमान होत असेल तर तुझंच अपमान आहे। देव देव करून काय भेटलं त्याला बघा। देव असं करावा का म्हणून तुला सेवा देतात।
त्याकरता या ठिकाणी सेवा करणारे एक व्यक्ती आपल्या या दत्तापूर नगरी आढळत नाही. ही दिंडी आमच्या गावाला का येते म्हणून कोणाचा बी मनामध्ये ते प्रश्न बिलकुल नाही. म्हणून या ठिकाणी 100% सेवा करणारे माता या ठिकाणी आहेत. येता येता म्हणत होते, अप्पा थोडासा पाऊल ठेवा, थोडासा पाऊल ठेवा. पाऊल ठेवतो, परंतु यांच्या पावलावरती पाऊल मला टाकावाचं लागतं आणि नंतर वेळ भेटली की तुमच्याकडे येतो म्हणून त्यांना सांत्वन केलं. तर या ठिकाणी गेल्या वर्षी या वट्ट्यावर तिथं एक व्यक्ती झोपला होता. म्हणून तुम्हाला त्यांनी काय सांगितले, थोडं दगड लावा. तर तुम्ही दगड तर लावला नाही, तोफ बी उडाला नाही. फार आनंद वाटला. मोठा तोफ हेच आहे आपला तोफा. तोफ लावू नका, तोफा आहे तुमचा. अजून काय पाहिजे? एवढा तुम्ही सेवा या ठिकाणी करत असताना कशाला उडवायचं ते. तर येता येता तो व्यक्ती भेटला. मला वाटलं होतं कोणीतरी सांगितले 8 दिवसामध्ये ते आउट होऊन गेले. जे बांब धोत्र मध्ये शिरली ती मध्ये शिरून दन्न दिशी उडी मारले. रात्रभर आमचे पुत्र जाऊन त्यांच्या गावाला सोडून आले. तिथं काय हाल होईल, तिथं जाऊन दन्न मारणे म्हणजे अवघड आहे. नंतर तिथं सोडून आलो. नंतर कोणीतरी म्हटले ते गेले, आप्पा गेले. आता दिंडीमध्ये दिसला, तू कोण? तेच की तू? म्हणलं मीच ते आहे म्हणून म्हटलं. तो आहे का ते? तो पुढलेले माणूस झोपी गेला नाही तर. तर चलत येऊ लागले. त्यांनी म्हटलं पहिले बेमार पडत होतो आप्पा, बांब उडल्यापासून माझा बेमारीची गेले म्हणले ते. नाहीतर बांब लावून घेऊ नका, नाहीतर उलटा होऊन जाईल परेशानी. थकलेली व्यक्ती झोपला होता, आडवं पडून त्यांच्याकडेच जाणे म्हणजे किती अवघड आहे मला सांगा. तर अवघड आहे. तर खनक झालेले आहेत, चलत येऊ लागले. सकाळी तुम्हाला दाखवतो त्याला. तर असे तारणारे बघा, त्यांच्या सोबत एक पिदाडू होता, ड्रिंकिंग मास्टर. मेले. बांब ज्यांच्याकडे गेलं तो व्यक्ती मेला नाही, ज्याने पिऊन या दिंडीमध्ये येत होता तो मेला म्हणून सांगितलं. मेलेले खरं आहे, परंतु तो व्यक्ती मृत्यू पावला म्हणून म्हटलं. म्हणून सांगायचं तात्पर्य, अंतःकरणपूर्वक जो व्यक्ती या ठिकाणी सेवा करतात, देव सुद्धा त्यांना साथ देतो. तर अशा प्रकारचे अनेक रेकॉर्ड आम्ही पाहिलो. लक्षात आलं का? एक एक विशेषता आपल्या या दिंडीचा सेवा करणाऱ्या लोक एक एक विशेष आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये नळेगाव नगरी भव्य स्वागत, शिवानंद मठ संस्थान नळेगाव या नगरी आपल्या भव्य स्वागत होत असते. मला वाटलं हे नंबर 1 स्वागत या गावामध्ये होतात. परंतु आज या दत्तापूर नगरी सचिन चिल्लरगे त्यांच्या रिकॉर्ड सुद्धा मोडून टाकला. आलं ना लक्षात? एवढा भव्य स्वागत, फूल अंतरून त्याला फुर्र दिशी उरतात, काय म्हणतात त्याला, झाड लावले. बरं झालं वर जाऊन दन्न म्हणले नाही, तरी सुद्धा आडवा तिडवा जात होते ते बी. लय अवघड आहे ते. त्याकरता ते बघा, बांब लावून आनंद मांडण्यापेक्षा स्वतः आनंदाना उडी घेतल्यानंतर किती आनंद होईल. लक्षात आलं का? त्याप्रमाणे आज भरपूर मला सांगायचं असून सुद्धा तुमच्या समोर सांगणं म्हणजे वेळ भरपूर लागते. तरी
अनेक भाविक भक्त आपल्या प्रती निष्ठा बाळगलेले आहे, श्रद्धा बाळगलेले आहे. 99% एक बालाजी चिल्लरगी काय की त्यांचं नाव ते घर आहे बघा त्यांचे, बालाजीच का, हे बी तुम्ही बी बालाजीच, म्हणजे श्रीमंत लोक जास्त आहे तिथं. तर सेवा करण्यामध्ये श्रीमंत आहे हे लोक, हे बोलण्यामध्ये श्रीमंत आहे, ते जोडण्यामध्ये श्रीमंत आहे. लक्षात आलं का? तर अनेक लोकांना कुटाय आप्पा म्हणून हुडकून काढणारा एकमेव तुमच्या गावामध्ये म्हटलं तर ते बालाजी चिल्लरगी आहे. लक्षात आलं का? सगळ्यांचा नंबर त्यांच्याकडे आहे, कुठं हुडकून काढतो काही पत्ता लागत नाही. म्हणलं सगळं फोन बंद ठेवतो, तुला लागते कसं? फार विचित्र आहे. तर अनेकांच्या उद्धार करण्याकरता त्यांच्या एक जोड लावण्याचा कोशिश त्या बालाजीरावांचा असते. त्याप्रमाणे 99% ज्यांना मुलगी पाहिजे त्यांना मुलगी, ज्यांना मुलगा पाहिजे त्यांना मुलगा. काही काही लोकांना मागितले एक, दिले दोन. औरंगाबादला एक लेकरू राहते, इथं दत्तपूरची बैलेकी आहे की काही कोण आहे तिथे, ओम साई म्हणून 2 लेकरं, ओम साई म्हणून. आणि आमच्या दर्शनासाठी या ठिकाणी ते उपस्थित झालेले आहेत. तर या गर्दीमध्ये तुम्हाला स्वागत करणं होत नाही म्हणून त्या ठिकाणी त्यांनी आमचं स्वागत केलेलं आहे. ओम साई जवळजवळ आता 8-9 वर्षाचे असेल. ओम साई आहे का इथं? दोन झोपी गेले. तर औरंगाबादहून आलेले आहेत. कुठं? हा ना, ओम उठला साई झोपला. बघा तिथं तेवढा मोठा झाले लेकरू ओम साई. तर कुठं? इकडे एक आहे. ए दोघं बी या इकडं तुम्ही. ओम साई, आई मागितले होते मला लेकरं नाही. आता हे भाग्यश्री गीत गायले बघा, सोमवार आणि शिवरात्री बोलीच ना. आता इकडे रे, इथं उभा टाक. सोमवार आणि शिवरात्री भक्ती भावनेतून गुरुमाऊलीचा कृपा आशीर्वादानं त्यांच्या पूजा पाठ होण्याची जो इच्छा बाळगून ज्या ठिकाणी ते भाग्यश्री गीत गायलेले आहे. ओम कोण आहे? मग इकडेच होतं बघा माझं बी हात. हे ओम साई आहे, दोघं सक्का भाऊ आहे ना. तर जुळे आहेत दोनो. एक मागितले ओमला, त्याच्या सोबत साई बी आले. म्हणून या ठिकाणी साथ देण्यासाठी साई आणि ओम साई, ओम साई. तर यांच्या आई आपल्याला मागणी घातले होते, त्यावेळी आम्ही त्यांना सांगितले 21 वरदा शंकर कथा वाच, तुमचा सगळा आनंद होईल आणि तुझ्या पोटी आणि पुत्र रत्न जन्माला येईल म्हणून आपण सांगितले होते. त्याप्रमाणे त्यांच्या इच्छा पूर्ण होऊन ते प्रतिवर्ष आपल्या दर्शनासाठी या ठिकाणी येतात. या ठिकाणी सुद्धा ओम साईचं जीवन उज्ज्वल भविष्य त्यांचे हो म्हणून आशीर्वाद या ठिकाणी देऊ. अशा प्रकारचे ओम साई ओम म्हणणारे अनेक लेकर या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतात. बरेचसे साखर इथं या वजन आणून इथं माझ्या समोर ठेवतात आणि तांदूळ आणून ठेवतात. या प्रकारे निष्ठा बाळगून जे संशय केले त्यांच्या काम झालेले नाही. आता बघा, मुलगा होती की मुलगी होती, मुलगा होती की मुलगी होते म्हणून ज्यांनी एक्सरे काढले त्याला मुलगीच झाले. ज्यांनी गुरुप्रती श्रद्धा बाळगून निष्ठा ठेवले 100% त्यांना मुलगा तत्तापूर नगरी. आम्हाला जिवंत उदाहरण पाहायला या ठिकाणी मिळते. त्याप्रमाणे तर अनेक लाईव्ह प्रोग्राम आम्ही ज्या प्रकारे यांनी लावलेले आहे त्याप्रमाणे आमचाही सुद्धा लाईव्ह प्रोग्राम असते. आता बालाजीराव म्हणत होते ना, आम्ही पुराण कथा ते हे असं असं वाचून आम्ही ऐकत होतो, परंतु आमच्या या तत्तापूर नगरी
प्रत्यक्ष सद्गुरु माऊलीचा सानिध्यामध्ये प्रत्यक्ष पाहायला मिळाले म्हणून म्हटलं. अजून काय पाहिजे? किती अवघड होत होतं. विचार करायचं गोष्ट आहे. या ठिकाणी भरपूर एखादी पाऊस पडत असेल तर हे कार्यक्रम बिलकुल शक्य नव्हता. तर तुमच्या प्रार्थना या ठिकाणी आम्हाला काम दिले. त्याप्रमाणे आज ज्यांच्यापर्यंत माझा आवाज पोहोचत आहे त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे, आपण जन्माला आलोत, आल्यानंतर आपल्या आचरणामुळं कोणाला बी दुःख होता कामा नाही. अशा प्रकारचे जीवन जगलं तर मृत्यू काळामध्ये त्यांनी आनंद जीव सोडतील, त्यांना मोक्ष मिळतील. जास्त तुम्हाला वाचायचं गरज नाही, अभ्यास करायचं गरज नाही. आपल्यापासून आमच्या आईला दुःख होता कामा नये, आमच्या वडिलाला दुःख होता कामा नये, आमच्या परिवाराला दुःख होता कामा नये, आमच्या कुळाला धक्का येता कामा नये. लक्षात घ्या. एखादी त्या प्रकारे जिवंत मेल्यासारखं आईचं वडिलांच्या परिस्थिती होत असेल तर, आणि त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कधीही मृत्यू त्याला आनंदाने स्वीकार करत नाही. त्याकरता हे तुम्ही लक्षात ठेवा. दुष्ट लोकांना सुद्धा दुःख होता कामा नये असं म्हणून मन्मथ स्वामी सांगितले. दुष्ट दुर्जन अमंगळ त्यांच्या हृदय होव निर्मळ. इस्तू लावणारे, हँडगा लावणाऱ्या लोकांना सुद्धा कल्याण करा म्हणून मन्मथ स्वामी सांगितले. अजून काय पाहिजे? आम्ही स्वतःहून दुसऱ्याचा सत्यानाश करतो. ना आईकडे लक्ष देतो, ना वडिलाकडे लक्ष देतो, ना परिवाराकडे लक्ष देतो, ना कुळाकडे लक्ष देतो. आपला निर्लक्ष असल्या कारणानं भयानक दुःख भोगावं लागतं. मी सहज बोलून जातो त्यावेळे ते खरं होत राहते. महाराजाला सगळं कळते म्हणून म्हणते ते लोक. माझं म्हणणं सहज राहते, अचानक हे गोष्ट घडत राहते. तर सचिन चिल्लरगे यांच्या घरी आम्ही सगळ्यांना दर्शन देत देत आरती वगैरे करून एक नवीन जोडी त्या ठिकाणी दर्शनासाठी आले. त्यांना आशीर्वाद दिलो. मी उग सहज म्हटलो, ते गेल्यावर त्याच्या समोर कशाला म्हणू, हे लव्ह मॅरेज तर नाही की म्हणलं. तुम्हाला कसं कळालं म्हणले? मी उगा सहज म्हटलो. उगा सहज म्हणणं म्हणायला चिल्लरगे म्हटले तुम्हाला कसं कळालं? अचानक ते येऊन टपकले, काही पत्ता बी नाही, काय नाही. भाग्यशाली आहे. झालं तर झालं प्रेम विवाह. आमच्या आशीर्वाद त्याला भरपूर भेटलं. आपल्या सोबत एक माही लागला होता, आज कर्नाटकहून आलेले, त्यांना माहिती आहे. तर त्यांनी काय केलं, इंस्टाग्राम मध्ये त्याला प्रेम केला. इंस्टाग्राम म्हणून आलेले, त्याच्यामध्ये दोस्ती होते, बोलतात, सगळं करतात. नंतर ते कोण, हे कोण, काही पत्ता लागत नाही. नंतर लग्न लागतो. नंतर त्या पोरीच्या लक्षात येते, अरे रे रे, ह्याना तर धोका देणारा माणूस आहे म्हणून 2 दिवस राहून पळून जाते. परेशान होऊन जातात आणि ते पागल होऊन गेले. ते व्यक्ती पागल होऊन आमच्या मागे लागला होता. मी म्हटलं चांगला राहायचं असलं तर आमच्या सोबत राहा, परंतु वंगळ व्यक्ती माझ्या जवळ कशाला राहत गेले ते. परवा मी बोललो, परंतु सगळ्यांना सावधान केलं. अशा प्रकारचे मागे पुढे विचार न करता त्यांच्या सानिध्य बाळगणे भयानक धोकादायक आहे. आजकाल अशा प्रकारचे हे बी होऊ लागले, सोयरीक काय म्हणतात त्याला, म्हणजे एंगेजमेंट. कारण
माझ्याजवळ हे पूर्वी काय करत होते, एक 2 वर्ष म्हणजे जवळजवळ 22 वर्ष ऐकून घ्या दत्तापूरचे 22 वर्ष मला लोक विचारत होते काय म्हणून, अप्पा मुलीचं जमणं गेलो, अप्पा मुलीचं जमणं गेलो, अप्पा मुलीचं जमणं गेलो. आता तसं नाही, अप्पा मुलाचं जमणं गेलो, मुलाचं जमणं गेलो, मुलाचं जमणं गेलं. लग्न होईना गेले म्हणून फाशी घेऊन मरून चाललेत. सत्य घटना बोलतो तुम्हाला. सांगायचं म्हणजे एक प्रकार काळ राहत नाही. आता ह्या छोटे छोटे बायलेकींच्या भयानक किंमत आहे. बीड जिल्ह्यामध्ये 4 लाख, 5 लाख, 6 लाख, 10 लाख रुपये चालले. कोणाला? मुलीच्या हातात देऊन घेऊन जायला. पहिले तसं नव्हतं. आता कपिलदार वाडीमध्येच एक आपले सेवा करणारी एक माता आहे, राणी म्हणून, नाव सांगतो तुम्हाला. तर एवढा त्यांच्या निष्ठा त्या माऊलीच्या प्रती. ड्रिंकिंग मास्टर ते नवरा. बरेचसे उपाय करून पाहिले. मन्मथ स्वामीला रात्री 9 वाजेपर्यंत, सकाळी, दुपारी, सायंकाळी 3 वेळ माऊलीचा दर्शन घ्यायचा. मन्मथ माऊली मला कल्याण करा, कल्याण करा, कल्याण करा म्हणायचं. अशा प्रकारे जवळजवळ 7 वर्ष त्यांनी मन्मथ माऊलीला सोडले नाही. जवळ आहे ना मन्मथ स्वामी वाडीहून, कपिलदार वाडी. तर एक दिवस 7 वर्षाच्या नंतर त्या व्यक्तीला, राम म्हणणारा नाव आहे त्यांच्या, तर त्या व्यक्तीला साक्षात मन्मथ स्वामी डोंगरावरून पडल्यावर त्याला उचलून बसविलं. मी कशासाठी तुला बसवलेलो म्हटलं तर तुझा बायकोचा शेरेसाठी बसवलेलो म्हणून म्हटलं. तेव्हापासून थक्क होऊन गेले. आजूबाजू बघतात कोणीच नाही. ज्यावेळी उठून घरी येतो त्या दिवसापासून ड्रिंक त्यांच्या बंद होऊन गेले. तर त्यांच्याबद्दल बोलण्याचं एकमेव कारण, त्यांचा एक मुलगा आहे. कुठं कुठं मुलीला पाहायला जातात, गोष्ट करतात. तिथं गेलेले कळाल्याबरोबर यांनी 5 लाख म्हटले की त्यांना 6 लाख म्हणून घेऊन चालले. मुलीचं एवढं प्रेस्टीज वाढले त्यांच्या. त्याकरता गडबड करू नका. भयानक भारीचं बघून तुमच्या लग्न आपण लावू. लक्षात आलं का? डॉक्टर लोकांना सुद्धा मिळण्या गेली मुलगी. बरेचशा नाहीत ते लोक. तर शेत शिवार ते हे, आता ते लोकांनी एखादी कोणाचं तर मागी लागलं तर लागलं, तर त्यांना शेत नाही, घर नाही, अशा लोकांची अवस्था कसं होईल मला सांगा. त्याकरता ज्यावेळी आम्ही चुकीचा पाऊल उचलल्यानंतर किती लोक दुःखी होतात. पूर्वी तुम्हाला बोललो मी, तर एक 350 मुलीला त्यांनी पाहिलं असेल, कुठं बी पसंत करत नाही. एक मुलगी पसंत पडला त्याला. घडलेल्या घटनावर तो म्हणजे तुम्हाला सावधान राहता येते. अनवळकीच्या ठिकाणी सोयरीकी करू नका आणि मागी पुढे संपूर्ण टोटल अभ्यास करूनच त्या ठिकाणी सोयरी करायचं. अनवळकीच्या ठिकाणी करायचं नाही. घडलं काय तुम्हाला सांगतो. त्याने सुंदर मुलगी सापडली त्याला. पडल्यानंतर बोलाबोली झाली. त्यांनी म्हटलं आमच्याजवळ काही द्यायला काहीच नाही, फक्त मुलीला उचलून देतो. त्याला पहिले कार्यक्रम होतात ना, त्याला काय म्हणतात, साखरपुडा. साखरपुडा कार्यक्रम सुद्धा पहिला तुमच्याकडच करायचं. हे झाल्यानंतर लग्न सुद्धा तुमच्याकडच करायचं. जे बी आमचं आणि तुमचा जे खर्च लागतील ते बी तुम्हीच करायचं. आमच्याकडून काही देणं होत नाही, फक्त मुलगी देतो. मुलगी सुंदर होती. रूपिद्दु फलवेनु गुण इಲ್ಲದ ನಕ್ಕರ, ಮರವಿದ್ದು ಫಲವೇನು ನೆರಳಿಲ್ಲದ ನಕ್ಕರ, ಧನವಿದ್ದು ಪಣವೇನು ದಾನವಿಲ್ಲದ ನಕ್ಕರ, ನಾನಿದ್ದು ಫಲವೇನು ನಿಮ್ಮ नामविಲ್ಲದ नक्कर. असं म्हणून फार सुंदर अक्कमादेवी वचन आहे. त्याप्रमाणे एंगेजमेंटला जवळजवळ 12 लाख रुपये. महाराज
एंगेजमेंटला 12 लाख रुपये, महाराज साक्षी आहे, 12 लाख रुपये खर्च केले. खुशी आवरणं गेले त्या पोराला. त्याला 2-2.5 लाख रुपये पगार. अशा प्रकारे हिरोईन मला भेटली म्हणून एवढा खुश. तर 12 लाख रुपये खर्च केलं आणि त्याला हिराच्या अंगठी घातलं. अरे रे रे, त्या पोरीला एवढा सजावट केलं. 7-8 तोळा सोनं घातलं. त्यावेळी अजून 60,000 रुपये तोळा होतं. आता 1,30,000 रुपये झाले की काय, उतरले. 1,70,000 उतरले म्हणा. तर त्या वेळेला त्यांनी 7-8 तोळा सोनं त्या मुलीच्या अंगावर ठेवलं. आत्ताचा विचार केला तर 12 लाख रुपये 8 लाख रुपये. आता तुमचे भाव पकडतो मी, 1,17,000. हा, तर आजच्या काळामध्ये 20 लाख रुपये खर्च केले. ते खर्च केल्यानंतर पत्रिका छापविले. एक पत्रिकाचा किंमत 500 रुपये. एक पत्रिकाचा किंमत 500 रुपये. आणि एक पत्रिकाचा सोबत, जसं आता मांडे सर बोलत होते, गुरमावलीचा माहेरचे साडी म्हणून. आता हे उद्या आमच्या सोबत तुम्ही घ्या न घ्या ते गोष्ट वेगळी, परंतु आमच्या सोबत येणारे दिंडीमध्ये माताजी येणारे आहेत. आता एक रंगी दिसू लागले तुम्ही, परंतु त्याच्यामध्ये फक्त पिवळा रंग आहे, थोडं लाल रंग आहे, जास्त नाही. आमचा जास्त लाल बी आहे आणि पिवळा बी आहे. हे कलर हे लाल पिवळा कसं काय केलं म्हणलं तर, पिवळा हे ऐश्वर्याचा प्रतीक आहे, लाल हा त्यागाचा प्रतीक आहे, लाल हा मन्मथ स्वामीचे आहे आणि पिवळं तुमचं आहे. लक्षात आलं का? पैसा असला तर मस्त पिवळं पिवळं होऊन जाते माणूस. लक्षात आलं का? आणि इकडे निघाल्यानंतर त्याग भावना पाहिजे. घर सोडावं लागते, नवरा सोडावं लागते, लेकरं सोडावं लागते, द्वार सोडावं लागते. सगळं सोडून ना थंडी ना ऊन ना पाऊस न विचार करता निघावं लागतं. ह्याला म्हणतात त्याग, त्याला म्हणतात भोग. म्हणून हे दोन रंग त्या ठिकाणी मिसळलं. आणि दत्तापूरची हुशार आहेत माता बघा, तसं सगळं पिवळं पिवळं झाले सगळे. हा, आणि ऐश्वर, त्यासाठी ऐश्वर्य संपन्न आहे म्हणत तुम्ही. तर तुमच्या ऐश्वर्य संपन्न थोडासा त्याग मी निर्माण व्हावा म्हटलं तर असल्या प्रकारच्या साडी त्या ठिकाणी घ्यायचं. एक रंग मध्ये आपल्याला 24 वर्षाचा पर्व काळ त्या ठिकाणी आपल्याला साजरी करायचा आहे. 24 वर्ष किती आनंदाचा सोहळा आहे. सुखा सोहळा सुखाचा म्हटल्याप्रमाणे त्या प्रकारे साडी धारण करून निघायचं. तसं मी अर्धावट सोल होते पोराचं, त्या पोराचं पूर्ण करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा, तर किती 20 लाख रुपये खर्चलं. आणि त्यांच्यासाठी आमच्या जवळ असलेले फॉर्च्युनर गाडी आहे की ना, त्यांच्या नावाने फॉर्च्युनर गाडी घेतलं. त्याच्या नावानं केलं नाही, बरं केलं थोडं. तर 60 लाखाचा गाडी आहे, हे 20 लाख 80 लाख रुपये. नंतर पत्रिकेला काय काही खर्च केला. पत्रिकेसोबत असं वस्त्र सोबत ठेवला. उद्या सकाळी पत्रिका वाटप करायचं आहे, मला फोन केला, माऊली तुम्हाला पहिला पत्रिका मी देणार आहे आणि तुमच्या भेंट कुठं होईल. मी म्हणलं पहिले मुलीला विचारून माझ्याकडे ये म्हणलं. मला संशय आला तिथं. पहिला मुलीला विचार, नंतर पत्रिका वाटायला सुरुवात कर. असं का बोलता आपण? नाही हो, आमच्यापेक्षा मोठा गुरु तुझा ते आहे, हे आम्ही थोडं लहान पडलो आता, त्यासाठी त्यांना तुम्ही तुमच्या गुरुला विचारा म्हणलं. हा बर, माझ्याकडे न ऐकता पत्रिका बी वाटले म्हणून महाराज बोलले. तर त्या मुलगी नंतर विचार म्हणले तर काय की, विचार म्हणलं तर काय की म्हणून त्यांनी फोन केला, पत्रिका वाटप करायचंय, सुरुवात करू का? त्यावेळी मुलगी काय म्हणाली माहितीये का? पत्रिका वाटप करायचं असलं तर मी एक गोष्ट तुला बोलतो, सांगा काय विशेष? आमचं लग्न होईल परंतु लेकरा मात्र मी पैदा करणार नाही म्हणून म्हणली. त्यानं विचार करायचं गोष्ट आहे.
लग्न कशासाठी करायचं? 2 लेकरं व्हावा, 3 लेकरं व्हावा म्हणून, किंवा एकूण एक तर लेकरू पैदा व्हावा म्हणून विचार करते. असं आता कसं करा? लग्न करून घ्यावं की करू नये? रूप बघितलं तर लग्न करून घ्यावं, गुण बघितलं तर तिकडे हाकलून टाकावं. लक्षात आलं का? रूप असून काय मतलब आहे गुण नसेल तर? 1 करोड रुपये त्यांच्या वाया गेलं. म्हणून अनवळखीच्या ठिकाणी रूप रंग बघून परेशानी होऊ नका. हे राहतात बघा फळ ह्याचे, गोरे असलेले रागाला येऊ नका, नाही तर परेशानी. हे उमराचं फळ एकदम लाल भडक राहते, फोडून बघा काय राहते? किडा. जांभूळ बघा, जांभूळ काळा भोर राहते, फोडून बघा एक तरी किडा मिळते का? तसं आपल्या जीवनात बरेचसे हुडकत गेल्यानंतर अवघड होणार आहे. देवाच्या कृपाने बरेचशा ठिकाणी रूपवती लेकरं बी सुद्धा आम्हाला मिळतात. नवरा काळा भोर राहते, तर ते माय काय करते? त्याचा हात धरून, बघा महाराज माझा नवरा आहे, बघा माझा नवरा आहे म्हण, तेवढं खुशी खुशीनं बोलते. काळा भोर डांबर अजून पाहिजे. तेवढा काळ असलं तर मी म्हटलं हे काय जोडी वाय, आमचं जवळ असल्यामुळे आम्ही म्हणतो काय जोडी. आप्पा काय सांगू, लई गुणाचा आहे आमचा नवरा म्हणून. लक्षात आलं का? न खाते न पिते न मारते, भयानक लाड करते. अशा प्रकारच्या नवरा काला है तो क्या हुआ हम दिलवाले म्हणल्यासारखं. हा, असं गाणं आहे बघा, काले है तो क्या हुआ हम दिलवाले है. त्याप्रमाणे आपले तत्तापूरचे सगळे कोण आहे? दिलवाले आहे. म्हणून दिलदार व्यक्ती या ठिकाणी आशुतोष भगवान भोलेनाथ कोणाला प्रसन्न होतो म्हटलं तर दिलवालेला प्रसन्न होत असते. म्हणून फार सुंदर सेवा या ठिकाणी प्रतिवर्षी आपल्या तत्तापूर नगरीचे सर्व भाविक व्यक्ती या ठिकाणी व्यक्ती सेवा करत राहतात. आणि कुठल्या प्रकारचे उणीव होता कामा नये म्हणून त्यांना विचार असतो. आणि आम्हाला असते या ठिकाणी भरपूर कार्यक्रम करावा आणि त्यांना वाढते आणि पोट भरून येणे जेवण करावं, एवढंच त्यांचे विचार असते. त्याप्रमाणे अनेक भाविक भक्त आज देणगीच्या माध्यमातून या ठिकाणी सेवा केलेले आहेत. आणि वाटात लागणारे आपले कोणतं गाव ते लातूरच्या पलीकडे लातूर ते माताजी बसले की भातखेडा, भातखेडामध्ये पैसाचा खेडा या ठिकाणी आले. लक्षात आलं का? तर एवढं सुंदर सेवा त्या ठिकाणी मन्मथ माऊलीच्या प्रती निष्ठा बाळगून लेकर आणि आई दोनो या ठिकाणी, पिताजी बी आलेत का? तिघही या ठिकाणी इथपर्यंत येऊन माऊलीच्या सेवेमध्ये त्यांनी तत्पर झालेत. आणि त्यांच्या परिवारामध्ये मन्मथ माऊलीचा कृपाशीर्वाद भरपूर भरून त्यांना देवो, असंच सेवाच्या संधी त्यांना निरंतर घडो. या प्रसंगी एक मंगल सांगवीचे कार्यकर्ता भजन मंडळीचे हनुमंतरावजी, कुठे गेले हनुमंतराव? लुगडं काढली की नाही? लुगडं काढायचं अगोदरच उघडून पडले त्याचे. हे कोण आहे काय नाही. आता हे माहेरचे साडी म्हणून आम्हीच साडी त्यांना टाकलो होतो. तर सुंदर कलाकार आहे, तर दीक्षा संपन्न आहे. आणि त्या गावामध्ये मंगल सांगवी नगरी, अनेक गाव मी हिंडत राहतो, परंतु मंगल सांगवी सारखा मंगल कार्यक्रम वर्षातून एक वेळ ज्या प्रकारे तत्तापूर नगरीमध्ये आम्ही आनंद लुटतो, एक वर्षामध्ये एक दिवस त्यांच्या गावामध्ये सुद्धा आनंद आम्ही लुटतो. संपूर्ण टोटल गाव दीप प्रज्वलन करून आमच्या स्वागत करत राहतात. संपूर्ण टोटल ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो त्या त्या ठिकाणी तर दीप लावणारच आहे.
मी अचानक दुसऱ्यांच्या घरी दुसरा सांदी गोटी मी गेलो तिकडं सांदीनं, तिथं बी दिवा लावले ते. मी तर इकडे येत नाही, कस काय लाव नाही आप्पा तुम्ही कुठं नाही हे आम्हाला दाखवा म्हणून म्हटले ते लोक. विचार करा किती हुशार लोक आहे. म्हणजे गुरुमाऊलीचा नजर फक्त वाटामध्ये नाही, सांदीमध्ये फक्त प्रत्येक भक्तांच्या मनामध्ये महाराजांच्या गुरुमाऊलींच्या दृष्टी असते. म्हणून त्यावेळी त्या भावना बाळगणारे आपले मंगल सांगवीचे अनेक भाविक भक्त, जाती कुळ गोत्र न पाहे शंकर म्हटल्याप्रमाणे तिथं मातंग समाजातील अनेक भाविक भक्त दीक्षा घेऊन योग्य मार्गाला लागले. उषा दिदी या ठिकाणी आले की नाही? उषा आले नाही तर उषा म्हणणार एक माय त्या ठिकाणी आम्हाला आमंत्रण दिले होते. वेळ अभाव आहे परंतु तरी सुद्धा त्यांची आठवण करून देणं माझं कर्तव्य आहे. तर त्या झोपडपट्टीमध्ये आता लमाणी समाजाचे जे सुधाकर चव्हाण हे तंडेमध्ये बी जाऊन आलो. तंडेमध्ये जाऊन त्यांना दीक्षा दिलं आणि ते दीक्षा घेऊन आता कीर्तनकार झाले. आता प्रत्येक ठिकाणी कीर्तन करत निघालेले आहे ते. त्यांच्या सती आम्हाला तर कीर्तन करणं होत नाही, कीर्तन तुमच्याकडे राहील परंतु आमच्याकडे दान धर्म पुण्य कर्म माझ्याकडे राहतील म्हणून त्या झोपडीमध्ये राहणारे माता दर दिवस 1-1 रुपये काढून या ठिकाणी 500 रुपये या ठिकाणी देणगी दिले. तंडेमध्ये राहणारे माय, ना शेत ना शिवार, झोपडपट्टी आहे. तर अशा प्रकारचे सेवा करणारे त्या मंगल सांगवी नगरी. तर त्या उषा दीदी काय केले, गुरु महाराज पूर्वी आमच्या या घराण्यामध्ये लोक कसं वागले काय नाही, गलीज वागलेले लोकांच्या ठिकाणी गुरुमाऊलीला आणायचं नाही म्हणून 1 लोड विटगिरी आणून विटाला रचून नंतर नवीन पत्र घालून जमीन सारून त्या ठिकाणी खुर्ची घालून जवळजवळ फरलांग पर्यंत पुरा फुलाचा सजावट करून रंगोळी टाकून ज्या प्रकारे शबरी वाट पाहत होते त्या प्रकारे आजकाल जमान्यामध्ये एक शबरी आम्ही त्या ठिकाणी पाहिलं. हे भक्ती करा म्हटलं तर होत नाही, ते आतून ते भक्ती निघावं लागतं. त्याप्रमाणे मंगल सांगवीचे सर्व काही भक्त या ठिकाणी आलेले आहेत. अंतःकरणपूर्वक ते सेवा करणारे लोक आहेत. वेळाच्या अभावी त्यांना आम्ही या ठिकाणी माईक देऊ शकलेले नाही. परंतु हनुमंतरावजी एक दिवस लेकराला घेऊन बरेचशा ठिकाणी हिंडलं. याला नांदेडला गेले, तिकडी इकडी दाखवून दिलं आणि त्या ठिकाणी 5-50 हजार रुपये खर्च केले. परेशान होऊन आखरी एकमेव ठिकाण आहे गुरुमाऊलीचा सहारा म्हणून आपल्याकडे त्या लेकराला घेऊन आलेत. आल्यानंतर मी म्हटलं काही काळजी करायची गरज नाही, एकदम समाधान होईल म्हणून सांगून टाकलो. यवतमाळला तिकडे दुसरं बाराचं फार लांब दिले मुलीला. तर एकदम खुशीनं एक दिवस बोलला, अप्पा तुमच्या आशीर्वादानं लेकराचं सगळं चांगलं झालेलं आहे म्हणून असं त्यांनी बोललं. आणि असे जे कलाकार आपले हनुमंतरावजी तर या ठिकाणी येऊन तुम्हाला या ठिकाणी प्रदर्शन केलेले आहे. तर मीच बोललो होतो तिथं तमलूरमध्ये तुम्ही थोडासा दाखवून दिला होता. तमलूर आणि तत्तापूर एकच अक्षर आहेत, तमलूर तत्तापूर म्हणून आम्ही म्हणतो. हे सरपंच फार हुशार आहे म्हणून आमच्या माहेर म्हणतो. लक्षात आलं का? तत्तापूर तमलूर एक नाव एक अक्षर असल्या कारणानं हे बी आमचा एका खरोखर भक्तीचा माहेर हे तत्तापूर. म्हणून ज्यांनी या ठिकाणी भक्ती भावनानं श्रद्धेनं या ठिकाणी तुम्ही सेवा केलेली आहे, तुमच्या सेवेचे प्रतिफळ तुमच्या पदरामध्ये लवकरात लवकर सद्गुरू बसवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली व मन्मथ माऊली तुमच्या पदरात देवो एवढा अपेक्षा व्यक्त करतो. आणि उद्या सकाळी पारायण कुठे? भरदापूर मंठपामध्ये फार मोठं मंगल कार्यालय आहे. भरदापूर मंठप, आंघोळीची सुविधा, ज्या ज्या ठिकाणी पाणी तुम्हाला मिळेल, या ठिकाणी बोर वगैरे चालू असेल तर भरपूर पाऊस आहे, रस्त्यावर बोर वगैरे आहेत, बोर वगैरे चालू करून ठेवतात. त्या ठिकाणी आंघोळ करून येऊन सज्ज होऊन प्रतिवर्ष व्हायच्या ठिकाणी प्रतिवर्ष ज्या ठिकाणी नाश्ता होत होती त्या ठिकाणी
तुमचा या ठिकाणी सुचरीभूत होऊन तिकडे वाटात गेल्यानंतर तिथं नाश्ता घ्यायचा आणि नाश्ता घेऊन अजून ज्या प्रकारे आपण दत्तापूर नगरी प्रवेश केलेले आहेत त्याप्रमाणे बर्दापूरमध्ये सुद्धा आपल्याला भरून भरून त्यांना दाखवायचं आहे। त्याप्रमाणे नाचत वाजत त्या ठिकाणी जाऊन पारायण करून प्रसाद करून पुढचा मार्ग आपल्याला जायचं आहे। राडीला आमचा उद्या मुक्काम आहे। त्याकरता या ठिकाणी दत्तापूर या नगरी अर्धाच्या वर आमचा यात्रा संपलेली आहे। 6 दिवसाचा यात्रा आहे, शिल्लक राहिले फक्त 4 दिवस। बघा 6 गेले, फक्त 4 राहिले। लक्षात आलं का? काही न थकणारे, परेशानी न होणारे माता म्हणतात आप्पाजी 1 वर्ष असंच यात्रा काढावं असं म्हणून म्हटलंय। मग ह्याच्यामध्ये फेरबदल काहीतरी करू का म्हटलो त्याला? काय नाही, दररोज 10 किलोमीटर जास्त ठेवू नका म्हणले। किती वर्ष मी तुमच्या सोबत आम्ही राहणार आहोत ना, करायचं तकलीफ आहे नाही कुठं जायचं तकलीफ आहे। शिस्त मागायचं अगोदरच आम्हाला भेटू लागले। कितीतरी गरीब लोक बघा या ठिकाणी वाटामध्ये आपल्याला एक बिस्किट पुडा, प्रत्येकाला एक बिस्किट पुडा देऊन त्या ठिकाणी सत्कार करत राहतात। म्हणून हे अनमोल सेवा आहे। तर असंच सेवा प्रतिवर्ष आपल्या दत्तापूरचे भक्त करत राहतात आणि करण्याचा सद्बुद्धी गुरुमाऊली एवढा कृपा करो एवढा अपेक्षा व्यक्त करून अजून एक महत्वाचा सूचना म्हणजे दिंडीमध्ये येणारे माता असो पुरुष असो कोणीही माझ्या जवळ येऊन दर्शन कोणीच घेऊ नका। फक्त दत्तापूर नगरीत राहणारे भक्तांनाच या ठिकाणी दर्शन होईल, बाकीच्या लोकांना दर्शन होणार नाही। संत शिरोमणी ब्रह्मस्वामी महाराज की हर हर। Thank you.